गुड इव्हनिंग गाईज, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार हक्का नूडल्स. त्यासाठी आपण घेतलं बारीक चिरलेलं लसूण, अद्रक, मिरची, कोबी, मग एक मोठी शिमला मिरची, कांदा आणि चिंग्सचे हक्का नूडल्स घेतलेले आहेत. सॉस घेतलेले आहे, सोया सॉस वगैरे. आणि आता आपण बघू शकता एका मोठ्या टोपामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे नूडल्स शिजवण्यासाठी. आणि आपण त्याच्याचबरोबर चिंग्सचा हक्का नूडल्स मसाला आणि शेजवान चटणी घेणार आहोत. तर पाणी मस्तपैकी असं उकळून झालेलं आहे. तर आपण त्याच्यात 2 पॉकेट आपले हक्का नूडल्स टाकू चिंग्सचे. तुम्ही जेव्हा पाणी उकळेल गाईस तेव्हाच टाका, नाहीतर ते चिकट होतात. तर अशा प्रकारे आपण 2 आपल्या ज्या लाद्या आहेत नूडल्सच्या ते टाकून घेऊ. पूर्ण 7 मिनटं आपण याला शिजवून घेऊ. जास्त शिजवायचे नाही तर कच्चे राहतात, ते असे नरम होतात. तर आपण त्याला बरोबर 7 मिनटाचा आपण त्याला शिजवून घेऊ. तर तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी उकाळा आलेला आहे नूडल्सला आपल्या, मस्तपैकी असे शिजून झालेले आहेत. तर एकदा घाटलून घ्या आपण त्याला चांगल्या प्रकारे, खाली वरती करून घेऊ. अशा प्रकारे आपले सर्व नूडल्स चांगल्यापैकी शिजून होतील. बघू शकता किती सुटसुटीत आपले शिजून झाले नूडल्स. चांगल्यापैकी आपण 7 मिनिट शिजवून घेतलेले आहेत नूडल्स. बघू शकता कसे स्मूथ असे झालेले आहेत. आणि आता आपण यांना ड्राय करून घेऊ. तर आपण एका चाळणीमध्ये त्याला पाणी काढून घेऊ नूडल्स. तुम्ही बघू शकता मस्त सुटसुटीत असे नूडल्स झालेत. तर त्यात थोडंसं तेल टाका, त्याने आपले नूडल्स चिकटणार नाही. तर आता आपण एका टोपामध्ये तेल टाकलेलं आहे, 3 मोठे चमचे. त्यात आपण आपलं टाकू अद्रक, लसूण आणि मिरची, आणि याला 3 मिनिटं शिजवून घेऊ आहे चांगल्यापैकी गोल्डन ब्राऊन होण्यापर्यंत. चांगल्या प्रकारे आपण मिरची, अद्रक, लसूण शिजवून घेऊ. जेव्हा गोल्डन ब्राऊन होईल, बघू शकता तुम्ही 3 मिनिटं आपण मस्तपैकी शिजवून घेऊ यांना. आणि जसं आपलं अद्रक, मिरची, लसूण शिजवून होते तर आपण त्याचा एक मोठा कांदा टाकूया बारीक चिरलेला. आता आपण कांदा टाकून घेतलेला आहे. त्याचा मस्तपैकी आता घाटलून घेऊ कांद्यालाही. बघू शकता मस्तपैकी आता कांदा आपला बारीक झाला आहे, गुलाबी रंगाचा. तर आता आपण याला एक मोठी भोपळी मिरची जी कापलेली ती टाकू आपण. आणि ह्याला आपण चांगल्यापैकी परतून घेऊ भोपळी मिरची आणि कांद्याला. तर आपण त्यावर झाकण देऊ, 2 मिनिटं शिजू कांदा आणि शिमला मिरची. आणि त्यात एक मोठा कोबी टाकू आपण कापलेला बारीक. आणि कोबी गाईस जरा बारीकच कापून टाका. तर चांगल्यापैकी सगळं आपण भाज्या अशा परतवून घेऊ. आणि त्यांनाही 2-3 मिनिटासाठी आपण झाकून शिजवून घेऊया चांगल्या प्रकारे. तुम्ही बघू शकता 3 मिनिटानंतर आपल्या भाज्या ज्या आहेत त्या सॉफ्ट झालेल्या आहेत, मस्तपैकी अशा शिजवून झालेल्या आहेत आपल्या भाज्या. जसे आपल्या नूडल्ससाठी ना भाज्या चांगल्या पण शिजवून घ्या. तर आता आपण याला नूडल्स टाकायला घेऊ गाईस. बघू शकता मस्तपैकी आपले नूडल्स आपण टाकूया याच्यात. थोडे थोडे करून टाका गाईस आणि मिक्स करून घ्या चांगल्या प्रकारे. तर आपले नूडल्स टाकून झाले आहेत. आपण एकदा याला घाटून घेऊ. चांगल्या प्रकारे घातला गाईस, त्याने भाज्या सर्व एकत्र झाल्या पाहिजे अशा प्रकारे घातला. तर आपण नूडल्स चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे गाईस. तर आपण याला 2 चमचे रेड चिली मसाला. तर आपण याच्या 2 चमचे रेड चिली सॉस टाकू, 2 चमचे चिली सॉस. त्याच्यानंतर 2 चमचे आपण ग्रीन चिली सॉस टाकू आणि 2 चमचे मोठे सोया सॉस टाकून घेऊ. सोया सॉस टाकू आपण, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस सर्व 2-2 चमचे टाकू. आणि याला एकत्र मस्तपैकी मिक्स करून घेऊ गाईस आपल्या नूडल्सला. सोया सॉस टाकल्याने नूडल्सचा चांगला रंग येतो आणि नूडल्स आपले टेस्टी पण होतात. तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपल्या नूडल्सचा कलर आलेला आहे. आणि चांगल्या प्रकारे यांनाही मिक्स करून घेऊ आपण. मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त नूडल्स आपले ब्राऊन जसे कलरचे मस्तपैकी वास येतो आहे त्याला सोया सॉसमुळे. चांगल्यापैकी शिजलेले आहेत. आता आपण त्याच्यात एक मोठा पॉकेट आपण हक्का नूडल्स मसाला टाकू
चिंग्सचा. आणि हा मसाला टाकल्यानंतर तुम्ही मीठ नका टाकू गाईस, यात ऑलरेडी मीठ असतं. तर चांगल्या प्रकारे आपण हा मसाला सर्व नूडल्समध्ये मिक्स करून घेऊया आणि एकदा मस्तपैकी घाटलून घेऊया आपल्या नूडल्स. तुम्ही बघू शकता मस्त असे लॉंग्स नूडल्स झालेले आपले आणि ते पण सुटसुटीत झाले आहे गाईस, एकदम चिपकू झाले नाही आहे. तुम्ही एकदा अशा प्रकारे नूडल्स नक्की बनवा. बघू शकता आता आपण सगळे मिक्स करून घेऊया नूडल्स आपले. तुम्ही बघू शकता मस्त आपले नूडल्स शिजत चाललेले आहेत, मस्त सुटसुटीत असं झालेलं आहे नूडल्स. आता आपण चांगल्यापैकी घाटलून घेऊ आणि 2 मिनिटाला शिजवून घेऊ गाईज नूडल्सला. त्याने काय होणार, आपण जो मसाला टाकला आहे चिंग्सचा तो चांगल्या प्रकारे आपल्या नूडल्समध्ये भेसळून होईल आणि मस्तपैकी नूडल्सला असा वास आला गाईज 2 मिनटं शिजवल्यानंतर. तुम्ही बघू शकता मस्त असे शिजून झालेले आहेत नूडल्स, चमचमीत झणझणीत असे शिजून झालेले आहेत. तर आता आपण एका प्लेटमध्ये नूडल्स घेऊ आणि तुम्ही ना याला चिंग्सचे नूडल्स, चिंग्सचं जे शेजवान चटणी त्याच्याबरोबर सर्व करून खाऊ शकता गरमागरम, खूप चांगले झाले. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एकदा अशा प्रकारे घरी तुमच्या नूडल्स बनवून पहा, खूप टेस्टी होतात. चला बाय.